चला विजेते सर्व संघ आपण या ठिकाणी यायचंय। चला चला विजेते सर्व खेळाडू आपण या। श्रवण 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 चला चला लगेच लगेच सर्वांनी या। सर्व बक्षीस वितरण आपण इथून करणार आहोत। चला चला बक्षीस वितरण समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण चला मी दोनही पंचांना विनंती करा, डीके कडाव सर आपण या ठिकाणी यायचं। डीके कडाव सर आपण या ठिकाणी यायचं। आपला सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय। डीके कडाव सर आणि त्यांचे मित्र याचा आपण पंचांचा सत्कार या ठिकाणी करू। अण्णा सावंत साहेबांना विनंती करा आपण अंपायरचा सत्कार करावा। ज्या पंचांनी 3 दिवस ही स्पर्धा कव्हर केली त्या डीके कडाव सर आणि त्यांच्या मित्राचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। एकदा टाळ होऊन जाऊ द्या, पंचांसाठी टाळ होऊन जाऊ द्या। डीके कडाव सर बदलापूर वरून सर या ठिकाणी आले आणि 3 दिवस स्पर्धा त्यांनी कव्हर केली। मनपूर्वक धन्यवाद डीके कडाव सर आणि त्यांचे मित्र चंद्रकांतजी झांजे यांचा सत्कार आपण करतोय। मी विनंती करेन अण्णा सावंत यांना की आपल्याच हस्ते चंद्रकांत झांजे सरांचा सत्कार आपण या ठिकाणी करावा। बदलापूर वरून हे दोन्ही अंपायर आल्याने 3 दिवस ही स्पर्धा यशस्वी केली, त्या पंचांचा सत्कार आपण करतोय। डीके कडाव सरांचा झाला, आता चंद्रकांतजी झांजे सरांचा सन्मान। चला विजेते प्रथमेश निलेश रसाल प्लीज सर्वांनी समोर या। त्यानंतर केटीसी लाईव्ह इव्हेंट ज्यांनी ही स्पर्धा कव्हर केली 3 दिवस, त्या केटीसी लाईव्ह इव्हेंटचा सन्मान आपण करतोय। चला एक प्रतिनिधी आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या। अजिंक्य पवार यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येईल। कर्जत तालुक्यातील पहिली युट्यूब लाईव्ह वाहिनी, त्या वाहिनीचे प्रोप्रायटर अजिंक्य पवार यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय। प्रचंड मेहनत अजिंक्य पवार घेत आहेत आणि संध्याकाळ झालेली आहे। बक्षीस वितरण समारंभ आपण लगेच करणार आहोत। अजिंक्य पवार यांचा सत्कार केटीसी लाईव्ह इव्हेंट या स्पर्धेचा सन्मान टाळ होऊन जाऊ द्या अजिंक्य पवार आणि केटीसी लाईव्ह इव्हेंट साठी। चला सर्वांना एकदा विनंती करेल, बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी या भव्य दिव्य आंबिवली परिसर प्रीमियर लीगचं आयोजन केलंय, जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। जबरदस्त आयोजन पिंगळसकरांचं। आणि आता फायनल सामन्याची मॅन ऑफ द मॅच, पहिलं पारितोषिक आणि फायनल सामन्याचा हिरो ठरलाय चॅम्पियन संघाचा मयुरी 11 संघाचा, ज्याने विकेट कमावल्या 3, धावा केल्या 10, तो मॅन ऑफ द मॅच गणेश रसाल। गणेश रसाल, पण गणेश रसाल आपली मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतात ती आविष्कारला। टाळ होऊन जाऊ द्या आविष्कारसाठी। आणि मी विनंती करतो या ठिकाणी विक्की देशमुख यांना, रियान आरू 11 संघाचे संघ मालक विक्की देशमुख यांना की आपल्या शुभ हस्ते फायनल सामन्याची मॅन ऑफ द मॅच टाळ वाजत राहायला पाहिजेत आविष्कार आणि गणेश रसाल यांच्यासाठी। दमदार खेळ झाला गणेशचा, आपण डेडिकेट केली ती मात्र आविष्कारला। कॉंग्रॅच्युलेशन गणेश, वेल प्लेड। त्यानंतर आपण लगेच देतोय उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक। उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक देण्यासाठी मी पाहुण्यांना आमंत्रित करेल। उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक देण्यासाठी मी इथून पाहुण्यांना पहिल्यांदा आमंत्रित करेल।
आदिवासी संघटनेचे माजी लोकप्रिय अध्यक्ष भरतजी शीत साहेबांना की साहेब आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड देण्यासाठी पुढे यावं आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरच्या यादीमध्ये बरेचसे बॉलर होते. खर तर एकदा ज्यांनी मेडन ओव्हर टाकल्या त्या 2 बॉलरसाठी टाळ्या एकदा वाजवा. आकाश रसाल आणि निखिल बांगर साठी एकदा टाळ्या वाजवा ज्यांनी 2 मेडन ओव्हर टाकल्या. पण या दोघांनाही मागे सारत ज्याने या स्पर्धेमध्ये टोटल विकेट कमावल्या त्या 12 आणि आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू मध्ये 6 विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला. तो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय 7 स्टार संघाचा प्रतीक. चला प्रतीकचं पूर्ण नाव एकदा सांगा. प्रतीक आगिवले ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आदिवासी संघटनेचे माजी लोकप्रिय अध्यक्ष भरत शीत साहेबांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरची ही ट्रॉफी प्रतीक आगिवलेला इथून आपण प्रदान करतो. अभिनंदन प्रतीक आगिवले. बघा आता बेस्ट बॅटरचं पारितोषिक आपण देणार आहोत. तर बेस्ट बॅटरच्या पारितोषिकासाठी 3 खेळाडू होते. त्यातील जो 3ऱ्या क्रमांकावरती होता तो मयुरी 11 संघाचा निलेश रसाल. टाळ होऊन जाऊ द्या एकदा निलेश रसाल साठी ज्याने 87 धावा केल्या. 3ऱ्या क्रमांकावरती होता. त्यानंतर त्याच्यात थोडा पुढे होता तो श्रवण 11 शिंगडोळ संघाचा ऋषिकेश भाळवडे. टाळ होऊन जाऊ द्या ऋषिकेश साठी देखील 106 धावा त्याच्या नावावरती होत्या. आणि या दोघांना मागे टाकत ज्याने स्पर्धेमध्ये धावा ठोकल्या जवळपास 109 ज्यात एका 50चा देखील समावेश होता तो बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय 7 स्टार संघाचा टेंबरे गावाचा 7 स्टार संघाचा टेंबरे गावाचा ओमकार भोईर. मी गणेश शेठ मसे यांना विनंती करतो की आपण बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक द्यावं. टेंबरे गावाचा सुपुत्र 7 स्टार संघाचा ओमकार भोईर ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 150 देखील त्याने ठोकली. त्या ओमकारला आपण बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक देतोय. अभिनंदन ओमकार. धन्यवाद गणेश शेठ मसे. त्यानंतर आता आपण सुपर 6 ची पारितोषिक देतोय. पहिल्या टॉप 3 च्या संघांना कॅश प्राइज अर्थात रोख रक्कम आणि ट्रॉफी असेल आणि जे 3 संघ जे सुपर 6 मध्ये पराभूत झाले त्या संघांना देखील आपण अनुक्रमे 6वा 5वा आणि 4था क्रमांक देणार आहोत. तर 6व्या क्रमांकावरती राहिला खरं तर पहिले 3 क्रमांक आले त्यांच्याबरोबर जे पराभूत झाले त्यानुसार 4था 5वा 6वा ठरवण्यात आला. तर 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय स्वर्गीय मंगेश 11 हा संघ. टाळ होऊन जाऊ द्या. 6व्या क्रमांकावरती राहिला स्वर्गीय मंगेश 11. तर मी अण्णा सावंत साहेबांना विनंती करतो की 6व्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी अण्णा सावंत साहेब आपण यावं आणि एकदा टाळ होऊन जाऊ द्या स्वर्गीय मंगेश 11 संघासाठी. वैभव रसाल भरत रसाल यांनी जबरदस्त कामगिरी केली आणि स्वर्गीय मंगेश 11 हा संघ ठरला. भरत रसाल स्वतः संघ मालक ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी येत आहेत. मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आदिवासी संघटनेचे माजी लोकप्रिय अध्यक्ष भरत शीत साहेबांना विनंती करेल साहेब आपण पुढे यावं. आणि 5व्या क्रमांकावरचा मानकरी ठरलाय पहिल्याच प्रीमियर लीग मध्ये ज्याने पॅकरशिप केली तो ऋषिकेशजी भालिवडे साहेबांचा श्रवण 11 शिंगडोल ठरलाय 5व्या क्रमांकाचा मानकरी. ऋषिकेश आपण या ठिकाणी यावं. संघ मालक ऋषिकेश भालिवडे यांच्या टीम मधील निखिल सकपाल कॅप्टन देखील ही ट्रॉफी स्वीकारण्यास एकदा टाळ होऊन जाऊ द्या. पहिलीच प्रीमियर लीग पहिलीच पॅकरशिप आणि ऋषिकेश भालिवडे यांचा संघ ठरलाय 5व्या क्रमांकाचा मानकरी. त्यानंतर 4था क्रमांक देण्यासाठी मी विनंती करेल अशोक सावंत साहेबांना की साहेब आपण 4था क्रमांक देण्यासाठी यावं. आणि या स्पर्धेमध्ये 4था क्रमांकाचा मानकरी ठरलाय ज्यांचा खरं तर आज असं वाटत होतं की हा संघ फायनल पर्यंत पोहोचेल. खेळ दमदार होता पण 4था क्रमांकावरती समाधान मानावं लागलंय स्वर्गीय हबप महादू सावंत 11 हा संघ. टाळ होऊन जाऊ द्या प्रफुल्ल सावंत साहेबांचा हा संघ
जो ठरलाय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी प्रफुल्ल सावंत दादा या ठिकाणी पुढे येतात आणि त्यांचे सर्व खेळाडू आणि एकमेव संघ मालक होता ज्याने एक समान टोप्या सर्व टीमला दिल्या होत्या. टाळ होऊन जाऊ द्या प्रफुल्ल सावंत यांच्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन स्वर्गीय हबप महादू सावंत 11 आणि प्रफुल्ल सावंत दादा आपलं देखील अभिनंदन. अशोक सावंत साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करतोय. त्यानंतर आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करूया अक्षय तिटकारे दादांना की आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक द्यावं. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. खरं तर आज एकमेव संघ मालक होते जे सकाळी 9 वाजता आले होते. सुपर 6 मध्ये संघ पोहोचला या आनंदाच्या बातमीने आज सकाळी 9 वाजता आले होते आणि संघ टॉप 6 ची मॅच जिंकत सेमीफायनल पर्यंत पोहोचला. तो तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय भूषण शेठ रसाळ आणि गणेश शेठ मसे यांचा श्री गणेश 11. गणेश शेठ मसे आपणही पुढे यावं आणि भूषण शेठ रसाळ आणि कॅप्टन हर्षल आपण या. टाळ्या होऊन जाऊ द्या भूषण शेठ रसाळ आणि त्याचबरोबर गणेश शेठ मसे यांच्यासाठी. एक बॉल 5 धावांची गरज असताना भूषण शेठ रसाळ यांनी चौकार खेचला तो महत्वाचा ठरला आणि ट्रॉफीचा मानकरी ठरलाय श्री गणेश 11. तृतीय क्रमांक रोख रकमेचा वाटा समान. टाळ होऊन जाऊ द्या वाटा समान. अभिनंदन अभिनंदन भूषण शेठ. ऋषी भाऊनी गाडी तयार ठेवलेली आहे. गणेश शेठ गाडी तयार आहे फक्त आपण हो बोला. चला यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देतोय. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मोगरज ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब त्यांचे सुपुत्र विकी देशमुख यांना मी विनंती करेल. मोगरज ग्रामपंचायतीचे सरपंच साहेबांचे सुपुत्र विकी देशमुख दादांच्या शुभ हस्ते ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यात येईल. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय 7 संघ मालकांचा हा संघ 7 स्टार संघ ठरला द्वितीय क्रमांकाचा मानकरी. टाळ होऊन जाऊ द्या. ऋषिकेश सावंत मंगेश खेडेकर शुभम मराडे अभि सावंत हर्षद मराडे नितेश सावंत आणि सुमित खेडेकर या संघ मालकांचा संघ ठरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी 7 स्टार. अभिनंदन प्रथमेश आणि अभिनंदन 7 स्टार. चला आता महत्वाचं पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज चा पारितोषिक ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बघितलं एका विकेट साठी 3 धावा आपण काउंट केल्या. एका विकेट साठी 3 पॉइंट. द्वितीय क्रमांकावरती होता खरं तर ओमकार भोईर ज्याच्या नावावरती धावा होते 109. 3 विकेट त्याने घेतले होते. 3 त्रिक 9 9 9 118 पॉइंट सेट होता ओमकार भोईर. एकदा टाळ वाजवा ओमकार साठी. आणि त्याच्या पुढे धावा ठोकल्या 127. विकेट कमावले 5 विकेटचे 15 पॉइंट. धावा 127. 142 पॉइंटनी 1 साइड हिरो ठरलाय आंबिवली परिसर प्रीमियर लीग या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज धोत्रे गावाचा स्वर्गीय मंगेश 11 संघाचा वैभव रसाळ. काय होऊन जाऊ द्या वैभव साठी. आणि मी मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करेल आदरणीय ऋषीभाऊ राणे आणि रामदासजी घरत साहेबांना की साहेब हे महत्वाचं पारितोषिक देण्यासाठी. नंबर 1 प्लेयर या स्पर्धेचा 142 पॉइंट 72 धावांची इनिंग खेळला वैभव रसाळ एका मॅच मध्ये. 50 त्याने ठोकले आणि 127 धावांनी 15 पॉइंट विकेटचे अशा 142 पॉइंटने अव्वल ठरला. तो सर्वोत्तम खेळाडू आंबिवली परिसर प्रीमियर लीगचा वैभव रसाळ. ऋषीभाऊ राणे आणि रामदासजी घरत साहेबांना विनंती करेल साहेब आपण तिथेच थांबा. गणेश शेठ मसे तिथेच थांबा. सगळ्यांनी तिथेच थांबा. विकी देशमुख यांना विनंती करेल अशोकजी सावंत साहेब अण्णा सावंत की फायनलची ट्रॉफी देण्यासाठी अक्षयजी तिटकर आपण सर्वांनी पुढे या. 12 संघ 3 दिवसाची स्पर्धा. टोटल मॅचेस झाल्या 23. त्या 23 सामन्यामधून 12 संघांमधून चॅम्पियन ठरलाय आंबिवली परिसर प्रीमियर लीग संघाचा चॅम्पियन संघ निलेश अनंता रसाळ दादांचा मयुरी 11 हा संघ ठरलाय चॅम्पियन.
तर विनंती करेल संघ मालक निलेश आनंद रसल आणि सर्व टीम आपण पुढे या. सर्व खेळाडूंनी खाली बसा आणि मानाची सन्मानाची जय हनुमान पिंगळसकरांनी आयोजित केलेली आंबिवली परिसर प्रीमियर लीगची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ऋषीभाऊ राणे, रामदासजी घरत साहेब, भरतजी शीद, अक्षय तिटकारे, विकी देशमुख, गणेश शेठ मसे, अण्णा सावंत साहेब, अशोकजी सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक